सर्व आपल्या भागातील पदाधिकारी मान्यवर उद्घाटन झालेले सर्वांनी टाळ्याच्या गजरात आपण या ठिकाणी स्वागत करायचं। सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। विनंती आपण बसून घ्या। अशा किती पोलीस चौक्या आहे आपल्याला कोनशिलाचा आज शुभारंभ होत आहे। लोकार्पण आपल्या या पोलीस चौकीचा अरे मोबाईल छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मला ही चौकी सांभाळायची, समाजाला न्याय द्यायचा आहे आणि जे काही समाजकर्ता काही त्यांना मागं पडतात। अरे एक मिनिट बसा, काढा पुढं आणि चौकी तुमच्या करावं। तसेच म्हणजे छत्रपती संभाजी महाराज चौक मध्ये सर्व सुविधा सहित शिपाई अधिकारी कर्मचारी यांना आराम करण्यासाठी 2 in 1 खाली ड्युटी करणारे ड्युटी करतील, वरती कोणाला अचानक काही प्रॉब्लेम आला तर तेही राहू शकतात अशी छोटी व्यवस्था आदरणीय आमचे मित्र या विभागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय प्रदीपजी जयस्वाल साहेबांनी निधी उपलब्ध करून दिला आणि चौकी या ठिकाणी आज लोकांसाठी लोकार्पण करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमासाठी आताच आपले शहराचे कर्तव्यदक्ष पोलीस कमिशनर आदरणीय पवार साहेब प्रवीणजी पवार साहेब यांनी त्यांच्या मार्गदर्शनामध्येच सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी अशा अवस्था खराब झालेल्या पोलीस चौकी असतील, जुन्या असतील, त्याला नवीन करण्यासाठी काही ठिकाणी जागा नसेल परंतु तात्पुरती जागा आपण रेडीमेड जी चौक्या मिळतात ती मुंबईसारख्या ठिकाणी आपण पाहिलेली आहे, त्या काही ठिकाणी ठेवता येईल का अशी ही चर्चा प्रदीप जयस्वाल साहेबांशी झाली। आजच्या या कार्यक्रमासाठी नवनीत कावत साहेब, सहाय्यक आयुक्त धनंजय पाटील, सहाय्यक आयुक्त आणि अतुल एरमे पोलीस निरीक्षक, राजूजी आयर असल, रमेशजी सूर्यवंशी, शारदाताई भुलेताई, पद्माताई शिंदे, संगीताजी बोरसेताई आणि विशेषतः डॉक्टर संदीप जाधव या सर्व आपण एकंदरीत पाहिलं तर हा चौक जो आहे या चौकमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा स्टॅच्यू आणि त्याच्या आजूबाजूला असलेला मोठा बाजारपेठ, या बाजारपेठमध्ये आपण वेगवेगळे व्यापारी, काही भाजीपाले विक्रेता, वेगवेगळ्या भागातून येणारे खरेदी येणारे आमच्या बहिणी असतील किंवा बांधव असतील, या सर्वांच्यासाठी ही जी पोलीस चौकी आहे TV सेंटरची ही 1/9/1977 मध्ये बांधलेली होती। त्याची अत्यंत दुरवस्था झाली आणि त्या कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी जागा नव्हती। त्यामुळं माझे मित्र आदरणीय प्रदीपजी जयस्वाल यांनी 20 लाख रुपयाचा निधी दिला आणि एकच ठिकाणी एक लहान चौकी व एकच मजल्याची होती, त्याला 2 मजली बांधकाम करून देण्याचा संकल्प केला आणि तो आज यशस्वी झाला। सण उत्सव असतील, कायदा सुव्यवस्था असतील, बंदोबस्त असतील, येणारे बांधव असतील, राहण्यासाठी एखादा वरच्या मजल्यामध्ये तात्पुरता त्यांना आराम करायचा असेल तर तेही करू शकतात। आणि सातत्याने ते काम करतात, कदाचित त्यांना आरोग्याच्या माध्यमातून ते बी शेवटी माणसं आहेत, आपले शिपाई आहे, आपल्याला संरक्षण देतात, ते संरक्षण देतात। आपण सुरक्षित घरामध्ये जो राहतो झोपतो याच्यासाठी आपण पाहिलं कोरोनाच्या संकटामध्ये पोलिसांच्या कामाचा मूल्यमापन त्यावेळेस पाहिला लोकांनी, डॉक्टरांच्या कामाचा मूल्यमापन पाहिला, शिवपर असेल, झाडणारे असतील महापालिका क्षेत्रामध्ये या गरीब लोकांनीही आपला जीव धोक्यात घालून अनेक पोलिसांचे जीव गमावावे लागले, परंतु पोलिसांनी आपले कर्तव्य पार पाडताना कधीही कोणत्याही संकटाच्या काळामध्ये मी माझ्या गावाला
मी माझ्या तालुक्याला किंवा मी माझ्या शहराला मला दिलेली CP साहेबांची जबाबदारी आणि CP साहेबांनी दिलेला आदेश सर्व पोलीस बांधवांनी त्या काळामध्ये आपला कर्तव्य म्हणून पार पाडला आणि त्याच्यामुळं कोरोनासारखी जी महामारीमध्येही आपण सुरक्षित राहिलो, आपल्याला सुरक्षितता मिळाली. याचं कारणच हे आहे, आता ज्या उर्वरित आहे जितक्या पोलीस चौक्या आपण आणि म्युन्सिपल कमिशनर, आमचे पोलीस आयुक्त आणि प्रदीपजी जयस्वाल आपण बसू आणि बसून अजून कोणत्या ठिकाणी अति आवश्यक आहे त्या ठिकाणी किती पैसा लागतो, त्या ठिकाणी अशाच क्वालिटीच्या याच डिझाईनने बनवता येईल का, 10-5 जे काही आवश्यक आहे तितक्या आवश्यक आपण त्या पोलीस चौक्या बनवून शेवटी ही जी कायदा सुव्यवस्था हाताळण्यासाठी, कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्यासाठी बऱ्यापैकी याचा फायदा या पोलीस चौकीचा मिळतो. काही तक्रारी येतात, त्या तक्रारी वेळेवर घेणं, कॉम्प्युटर सिस्टीममध्ये त्याला ऑनलाईन करणं आणि विशेषतः आलेल्या माणसाला किंवा आलेली भगिनीला या ठिकाणी न्याय मिळतो असा विश्वास झाला. बसायला उठायला जागा झाली. आल्यानंतर जो तक्रारदार आहे त्याला सन्मानाने बसण्यासाठी एखादी खुर्ची असली तर पोलीस आणि जनता या दोघांमधला समन्वय करण्याचा काम पोलीस, पूर्वी पोलीस फक्त दंडे मारायचे आणि शिव्या द्यायचे, आता पोलीस मित्र झालेला आहे. मी खरं म्हणतोय, मी जुने पोलीस पाहिले 25 वर्ष 40 वर्ष अगोदरचे किंवा निजाम कालामध्येही पाहिले आपण. त्यावेळचा काळ वेगळा होता, त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. आताच्या पोलीस बांधवाला त्याला वाटतंय की मी माझ्या भावाला